काय चाललंय, कुणाला चुत्या बनवताय? ही येडे येडे बनवण्याची लक्षणं आहेत. मग जी पिंपरी चिंचवड जागीर समजली होती यांनी, जी पुणे महानगरपालिका जागीर समजली होती, तिथल्या लोकांनी कात्रजचा गाठ दाखवला. अरे किती लाजिरवाना पराभव आहे. अरे ठाकरेंनी महाराष्ट्राची आबरू वाचवली. माझं त्यांचं लय जमतंय म्हणून नाही बोलत. ठाकरेंना जनतेने दाद दिली. अरे संघर्ष करणाऱ्या लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस आहे हे मुंबईच्या जनतेने दाखवलं. अरे तुम्ही एकदा भाजपच्या बाजूला, एकदा याच्या बाजूला, एकदा त्याच्या बाजूला. काय चाललंय नक्की? दादा नेहमी दाव्यानं सांगतात की मी पहाटे उठून काम करतो. पहाटे उठून कुठं काम करतात ते? पिंपरी चिंचवड, पुणे आणि बारामती. अजितदादा पवार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पहाटेचा उठून कधीतरी सांगलीच्या महानगरपालिकेत गेलाय, पहाटेचा उठून कधीतरी परभणीच्या महानगरपालिकेत केलाय. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतात, त्यांना कधीतरी चंद्रपूरच्या महानगरपालिकेत पहाटेचा जाऊन विकास बघितलाय का? बारामतीचे दौरे विकास बघायला येतोय. बारामतीच्या दुष्काळी भागामध्ये जवळजवळ 25 ते 30 गाव आहेत. त्या गावामध्ये साधं पिण्याचं पाणी सुद्धा तिथल्या जनतेला मिळू शकत नाही, हे बघायला येतोय. बाकी काय, आणि बारामतीचा विकास बघायला बारामतीला मी येतो. झेडपीची निवडणूक आहे, पंचायत समितीच्या निवडणूक काय नेमकं कशा पद्धतीने लढतात? आता झेडपी पंचायतीला जो कार्यकर्ता ज्याचा ज्याचा हुनर जागा आहे, ज्याला ज्याला आपल्या भागाचे प्रश्न मांडायचे आहेत, ज्याला ज्याला वाटतंय आपला प्रतिनिधी बारामतीच्या पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे, आणि जो लढेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला मी बारामतीमध्ये आलोय. आणि सर्वसामान्य माणसांचा, वेगवेगळ्या बारामतीमधल्या झेडपी गटामधल्या लोकलच्या कार्यकर्त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. कार्यकर्त्यांनी फक्त शेपूट घालून, मर्जी सांभाळून, मला डिरेक्टरशिप मिळाल्या, मला कारखान्यावर घेतलंय, मला कुठेतरी ग्रामपंचायतीचा सरपंच केला. गाव तुझं, मतदान करणारी तुझी माणसं, आणि तुला कधी दादानं सरपंच केला? हे वास्तव या बारामती परिसरामधल्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक आशा निर्माण करण्यासाठी आपण लढलं पाहिजे. आपला प्रतिनिधी तिथं गेला पाहिजे हे सांगायला आम्ही आंदोलक आहे. आम्ही सामाजिक आंदोलन करणारी माणसं आहे. राजकारण करायला आमच्याकडे नाही कारखाना, आमच्याकडे नाही पार्थ पवारांप्रमाणे एखादी दारूची फॅक्टरी, आमच्याकडे नाही दादांप्रमाणे जवळजवळ 15 वर्षापासून अर्थ खातं. मग सर्वसामान्यांचा आवाज बनणं हे आंदोलक म्हणून आमचं कर्तव्य. तुमच्या निशाण्यावरती सातत्यानं अजित पवार का असतात? आमच्या निशाण्यावरती पवार तर अजित पवार असतात, नाहीतर नाहीतर शरद पवार असतात, नाहीतर रोहित पवार असतात. हे सातत्यानं निशाण्यावर तेच का तिघ, दुसरं कोणी राज्यात नाही का? 1978 साल आहे. 1978 सालापासून महाराष्ट्रामध्ये ज्या आडनावाच्या माणसानं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रातल्या भटके, ओबीसी, दीनदलित यांच्यावरती जो अन्याय केलाय, विकासाचं केंद्रीकरण केलंय, विकासाची बेटं निर्माण केली, कारखानदारी निर्माण केली, पण सर्वसामान्य माणूस मात्र जिथल्या तिथं आहे. म्हणून आम्ही पवार फॅमिलीच्या विरोधात बोलतोय. आम्ही इथं जाचक, सातव, अजून कोण तावरे, देवका यांच्या विरुद्ध का बोलत नाही? मी का पवारांच्या विरोधात बोलतोय? अरे तुम्ही सत्तेत आहे ना. सत्तेमध्ये असल्यानंतर राज्यसभेची सीट पण तुम्हालाच पाहिजे घरात, सुनेत्राताई पवार. आणि इकडे झडपीला पण युगेंद्र पवारला तुम्ही उभे करणार, पार्थ पवारला उभे करणार आहेत? अरे आम्हाला ऐकू नये म्हणून आम्ही आलोय. अरे म्हणलं महाराष्ट्रातल्या 10 गेल्या तर चालतं, पण ह्यांना अडवलं पाहिजे. मंगेश साबळेला अडवायला मी जालन्याला जाणार आहे, कारण तुमची जी मागणी आहे ती चुकीची आहे. अरे तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही लक्ष वेधून घेताय, कार्यकर्ता म्हणून सहानुभूती आहे तुमच्या आमच्या मनात, पण तुम्ही ओबीसीच्या जागेवर जर उभं राहत असाल, मूळ ओबीसीने जायचं कुठं? पवारांना अडवल्याशिवाय पवार, आम्ही नगर परिषदेमध्ये एकच माणूस आमच्या विचारानं निवडून आला, काही अपक्ष आले. महाराष्ट्रात गेला ना तो बिचारा, ते आलेले परत अजित पवारांसोबत गेले ना, गेले त्यांना शुभेच्छा आहेत. काय विषय काय आहे? लोकशाही इथल्या लोकांना कळली नाही. आम्ही फक्त मत द्यायला जन्म घेतलाय, एवढाच अर्थ लोकशाहीचा इथल्या लोकांना कळलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला, कसं बघताय निवडणूक? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, पुण्यात फायदा झाला नाही, भाजपला मोठ्या प्रमाणात यश. मी एवढा मोठा नाही पवारांना सल्ला देण्या एवढा, पण तुम्ही नक्की सत्तेत आहात, तुम्ही विरोधात आहात हे एकदा महाराष्ट्राला सांगा. अरे हे सत्तेत पण आहेत आणि विरोधात पण आहेत. याला विरोधकाचा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा नेता पण व्हायचा एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला भाजप बरोबर जाऊन हजारो कोटींची, लाखो कोटींची डील, आपली प्रकरणं यासाठी कॉम्प्रोमाइज करायचंय. त्यांची डायरेक्ट डील अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असते. आणि इकडे मात्र काय म्हणतात, आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी आम्ही यांना विरोध करत राहू. लोक त्यांना निवडून देतात. दिलं? आता महानगरपालिका, पण बारामतीमध्ये येऊन पवारांवरती बोलणं त्याचा बुमरँग होतोय. आजपर्यंतचा इतिहास आहे, आता इथलेच लोक सांगतात. तुम्ही सातत्यानं पवारांवर बारामती. हे बघा, बुमरँग होतं, निवडणुका जिंकल्या म्हणजे ते खूप शहाणे आहेत असा भाग नाही. लोकशाहीचा अर्थ इथल्या लोकांना कळला. इथल्या म्हणजे बारामतीच्या नाही बोलत, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांना कळला असता तर ही वेळ नसती आली. विकासाचा असमतोल मी काय बोलतोय? दादा नेहमी दाव्यानं सांगतात की मी पहाटे उठून काम करतो. पहाटे उठून कुठं काम करतात ते? पिंपरी चिंचवड, पुणे आणि बारामती. अजितदादा पवार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पहाटेचा उठून कधीतरी सांगलीच्या महानगरपालिकेत गेलाय, पहाटेचा उठून कधीतरी परभणीच्या महानगरपालिकेत केलाय. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतात, त्यांना कधीतरी चंद्रपूरच्या महानगरपालिकेत पहाटेचा जाऊन विकास बघितलाय का? काय चाललंय, कुणाला चुत्या बनवताय? ही येडे बनवण्याची लक्षणं आहेत. मग जी पिंपरी चिंचवड जागीर समजली होती यांनी, जी पुणे महानगरपालिका जागीर समजली होती, तिथल्या लोकांनी कात्रजचा गाठ दाखवला. अरे किती लाजिरवाना पराभव आहे. अरे ठाकरेंनी महाराष्ट्राची आबरू वाचवली. माझं त्यांचं लय जमतंय म्हणून नाही बोलत. ठाकरेंना जनतेने दाद दिली. अरे संघर्ष करणाऱ्या लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस आहे हे मुंबईच्या जनतेने दाखवलं. अरे तुम्ही एकदा भाजपच्या बाजूला, एकदा याच्या बाजूला, एकदा त्याच्या बाजूला.
काय चाललंय नक्की हे म्हणून पवार कुटुंबावर पवारांचा माझा काय बांधायला बांधाय पण लक्ष्मण हाकेंचं पवार सोडून सगळ्याशी पट असं नाही. आम्ही भाजपचं जी आर फाडला ना, कसं पटतं भाजप बरोबर. पुणे महानगरपालिकेमध्ये 41 पैकी जवळजवळ 30च्या आसपास मराठा कुणबी एवढेच निवडून आले. बाकी ओबीसी वाऱ्यावर सुटले. ओबीसीना आतडे तुटूस्तर ओढून सांगतोय राजाओ तुमचं आरक्षण संपवलंय राज्यकर्त्यांनी. निवडून यायचा निकष लावता मग आरक्षण कशासाठी आहे? संविधानाचं तत्व काय आहे? अरे ज्या माणसांना निवडणूक लढवून जिंकता येत नाही त्या माणसांना आरक्षण दिलंय आणि तुम्ही निवडणूक जिंकणाऱ्या माणसांना तिकीट देताय. महाराष्ट्राचे भाजपचे नेते, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. योगेश टिळेकर नावाचा भाजपचा आमदार पुण्यामधला 40 नंबर वॉर्ड मध्ये डुप्लिकेट ओबीसीच्या पाठीशी उभं राहिला आणि खऱ्या ओबीसीचा पराभव योगेश टिळेकरनं केला. कसं आम्ही त्यांचं समर्थन करणार हे आम्ही भाजपला सुद्धा दाखवून देऊ. आणि भाजप निवडणूक जिंकते याचा अर्थ भाजपनं खुशीत गाजरं खाऊ नयेत. कारण तुम्ही लढणारे सगळे कॉन्ट्रॅक्टर पैसेवाले वतनदार कारखानदार तुमच्या बाजूला घेतले. एकही पक्ष रिकामा ठेवला नाही. आता काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजप झाली. भाजपचा मूळ कार्यकर्ता रसात तळाला गेलाय. रसा पण संपलाय तळ पण संपलाय. त्यामुळे भाजपचा अँटी इन्कमंट सुरू झालाय. फार तर ही निवडणूक तुम्ही जिंकू शकाल. इथून पुढच्या कालावधीमध्ये लोकशाही, संविधान, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चित या सगळ्या सत्ताधाऱ्यांना जे चाललंय ते बरं चाललेलं नाही. प्रेमानं तुम्हाला निवडून नाही दिलेलं. त्यामुळे याचा विचार होणार. दादासारख्या माणसाला पुण्यात पहाटे उठून काम करणाऱ्या माणसाला जर कात्रजचा घाट दाखवत असेल जनता तर आता तुम्ही विचार करण्याची गरज आहे. बारामतीमध्ये तुम्ही आलेला आहात, कशा पद्धतीने झेडपी आणि पंचायत समितीची तयारी करता आहात? हे बघा, किती ठिकाणी लढतात? हे बघा, आम्ही कारखानदाराची पोरं नाही. आमच्या हातात काही एखादा ठाकरेंसारखा पक्ष नाही. आम्ही जर बाळ ठाकरे घरात जन्माला आलो असतो तर ते पण सांगितलं असतं एकही जागा सोडणार नाही. प्रत्येक ठिकाणी तगडी लढत दिली जाईल. अरे आम्ही सर्वसामान्य शोषित वंचित कुठं विष्णूप्पा या आपल्या घरावरचं पत्र निघाले का? आम्ही सर्वसामान्यांची पोर आहोत. आम्हाला जिथं ताकदीनं कार्यकर्ता लढतोय ना त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहायला बारामती. हायपोथेटिकल विचार करूया, जर लक्ष्मण हाके कारखानदाराच्या घरात जन्माला आले असते तर इतक्याच कळकळीने प्रश्न हा लक्ष्मण हाकेंनी मांडण्याचा नसते झाले. म्हणून तर लोकशाही काय म्हणते की हर एक माणसाचा प्रतिनिधी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. पण तुम्ही मांडले नसतेच ना. प्रश्न काय येतो हे बघा, एक उदाहरण, एक निवडून तुम्ही एक हायपोथेटिकली तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देत. गावातला पॅनल प्रमुख असतो जो पॅनल टाकतो. तो पॅनल टाकत असताना तो काय विचार करतो? एक इकडे धनगराची वस्ती आहे तिथला एक प्रतिनिधी असला पाहिजे. एक इकडं गावच्या वेशीवर नायकाची वस्ती आहे तिथला एक प्रतिनिधी असला पाहिजे. एक इकडे दलिताची वस्ती आहे तिथला एक प्रतिनिधी असला पाहिजे. सर्वांचं सर्वसमावेशक जर मी पॅनल उभं केलं तर माझं पॅनल निवडून येईल आणि सर्वांचा सर्वसमावेशक विकास होईल. अरे पवारांचं काय चाललंय? सुनेत्राताई, सुप्रियाताई, शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, पार्थ पवार, आता या सगळ्यांचा अनुभव कमी पडतो म्हणून की काय युगेंद्र पवार आता निवडणुकीला उभं राहणार. युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात पण लढले होते. आता कुठे तुम्हाला तो प्रश्न आता तो सगळ्यांना महाराष्ट्राला पडला. लेट मी कंप्लीट. युगेंद्र पवार बारामतीच्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये किती सभा घेतल्या, किती प्रचार केला? पार्थ पवारांनी तुतारीचा प्रचार केला का बारामती नगर परिषदेमध्ये? ते होते का एकत्र त्यावेळी? नंतर युती झाली माझ्या माहितीप्रमाणे. प्रश्न विचारणार होता की आता हे दोन्ही एकत्र स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेला आहे, कसं बघता हे चित्र? कुठल्या स्थानिक नेत्यांना? कोण आहेत स्थानिक नेते? कार्यकर्ते आहेत. गप म्हणले गप, चल म्हणले की चल. आणि हे जे कोण निवडून आलेत किती आहेत बारामती नगर परिषदेमध्ये? किती नगरसेवक निवडून आलेत? आकडा सांगा ना तुम्ही. इथले आहात 30 किती 40 किती? 6 विरोधात आले होते त्यातले 3 किती टोटल संख्या सांगा ना मला. साधारण 38. मला त्यातलं एकही नाव माहित नाही. पण आमचा एक माणूस निवडून आला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. बारामतीकरांना इथले नाव माहितीयेत का? माहितीयेत. दादांनी मला संधी दिली. दादांच्या कृपेने मी नगरसेवक झालोय. तुझं काय आहे का नाही? विरोधातले 6 ते नाकारता येणार नाही. आम्ही मांडतोयच ना. ते मी लय आता मोठेपणाने सांगणार होतो पण त्यांनी जाऊन कुठं हाराकिरी केली, शेपूट घातलंय, त्यामुळे मी त्यांचं नावच घेतली नाहीत. विषय असा आहे तुम्ही या व्यवस्थेचे केअरटेकर आहात, मालक नाहीयेत. अजितदादा पवारांनी दादागिरीची भाषा सोडून ओबीसी बद्दल काय अजितदादा पवारांच्या पक्षाची भूमिका आहे सांगावी बरं. छगनरावजी भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये ओबीसींची मतं आपल्या पक्षाला मिळायला पाहिजेत याबद्दल अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचं काय धोरण होतं सांगा बरं अजितदादा पवारांनी. अरे पैशावरती आणि नुसत्या सत्तेचा माज असला म्हणजे निवडणुका जिंकता येतात हे तुम्हाला जनतेने दाखवून दिले. आता पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये कोण होतं त्यांच्या बरोबर? धनंजय मुंडे होते का सवांना? आणि आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, तुतारीला जवळजवळ 17 ते 18 नगरपालिकांमध्ये भोपळा फोडता आला नाही. भोपळा. अरे वंचितचा परफॉर्मन्स चांगला ना त्यापेक्षा एमआयएमचा परफॉर्मन्स. अरे 100च्या वर नगरसेवक झाले त्यांचे. काय चाललंय? काँग्रेसची आणि ह्याची ओबीसीची प्रकाश शेंडगे आहेत त्यांची युती होती, त्यांच्या पक्षाची चर्चा चालू आहे, कसं बघताय सगळं? हे बघा सगळ्यांकडे जे लढणाऱ्यांचं स्वागत आम्ही करू पण जनसामान्यांच्या प्रश्नावर पण उतरलं पाहिजे. निवडणुका आल्या की युती, निवडणुका आल्या की निवडणुकीला अरे रस्त्यावरचा संघर्ष कधी करणार तुम्ही? भाजपची धोरणं आताची ही लोकशाहीला साजिशी आहेत असं या विरोध लढणार कोण? निवडणुकांना आल्या की निवडणुकांचा अर्ज भरताय, लढा कोणतरी, विषय हातात घ्या. अरे महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% आसपास जो ओबीसी आहे
समाजाचे, भटके विमुक्त जातीचा, मी आंदोलक आहे म्हणून बोलतोय. असेच प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, असेच प्रश्न पशुपालकांचे आहेत, असेच प्रश्न दूध उत्पादकांचे आहेत, असेच प्रश्न ऊस उत्पादकांचे आहेत, असेच प्रश्न मोसंबी उत्पादकांचे आहेत. अरे ह्यांचा वाली कोण वाली, कोण प्रश्न उठवणार? आणि निवडणुकीला कोण आहे वाली? कोणच नाही हे तर सांगतोय. मग काँग्रेसला असेल किंवा प्रकाश आता कोण नाव घेतलं, तुम्ही प्रश्नावर कधी भिडणार? निवडणुका आल्या की आमची आघाडी. कोण देतं मत? जनता सुज्ञ आहे. जनता सुज्ञ आहे. जो जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल. परत एकदा म्हणतो की ठाकरेंना दिलं ना निवडून जनतेनं, हा नाही ते जाऊ शकले सत्तेपर्यंत, पण विरोधकाची पोकळी आम्ही भरू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय. लक्ष्मण हाके बारामती विधानसभेसाठी तयारी करतायत का? लक्ष्मण जर पवार फॅमिली महाराष्ट्रात कुठेही जाऊन उभं राहत असेल तर मी तर एकदम सामान्य कुटुंबातलं कुठेही जाऊन उभं राहू शकतो महाराष्ट्रात. पण लढणार नाही, बारामती काय सोडावं, बारामतीमध्ये लढेल. बीड मधली लोक म्हणतात, स्वतः तिथले विद्यमान खासदार बजरंग सोनवणे म्हणतात की लक्ष्मण हाके आता पुढची लोकसभा बीड मधनं लढणार आहे. नांदेडची लोक तसंच म्हणतात, अलीकडे जालन्याची लोक तशीच म्हणतात. माझा प्रश्न फार साधा आहे, तुम्हाला तो कळलाय, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं. का गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या माणसानं, पशुपालकाच्या पोरानं निवडणूक लढायची नाही, आमदार व्हायचं नाही? काय विचारतोय तुम्हाला? अरे लढणार ना, का नाही लढणार? का नाही लढणार? आणि नाही लढलो जर सर्वसामान्य जरी आंदोलक म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आम्ही प्रश्न उपस्थित करतोय. एखादा पक्ष ज्या पद्धतीनं भूमिका घेऊ शकत नाही, विरोधकाची भूमिका, इथल्या बारामती मधला काँग्रेस कुठे आहे? बारामती मधले विरोधी पक्ष कुठे आहेत? तुम्ही भरून काढा. अरे का नाही काढणार? एक कार्यकर्ता जर आपल्या जीवाच्या आकांतानं जर संघर्ष उभा करत असेल तर बारामतीच्या जनतेवर माझा विश्वास आहे. बारामती मधल्या अमराई परिसरातल्या लोकांनी, पतारीवाल्यांनी, हातगाडीवाल्यांनी, 5x5च्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या पोरांनी स्वाभिमान दाखवून जर एक माणूस जर निवडून दिला असेल, बारामती तर वाघ आहेत, गावागावात वाघ आहेत. गावच्या वेशीवर भावकीत, पाहुण्यात, रावळ्यात एकमेकाचं मुर्द पाडणारं गडी निवडणुकीला, पवारांसाठी वाटेल ते करणारे गडी. अरे तुमचा कधी, तुमच्या पुढच्या पिढीचा कधी तुम्ही विचार करणार आहात का? ही जनजागृती आहे, ही लोकशाही आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेला बारामतीच्या लोकांनी आग्रह केला, लढेल लक्ष्मण हाके, का नाही लढणार? झेडपी आणि पंचायत समितीच्या विजयाचा विश्वास किती वाटतो? किती जागा लढणार? मी पुन्हा एकदा तो प्रश्न विचारला, तुम्ही आकडे मात्र सांगा. हे बघा, झडपी लढणारा माणूस जो हिमतीनं लढेल, आम्ही जवळ सर्व जागा लढू. आणि जवळ सर्व जागा लढत असताना हार जी त्याच्यापेक्षा आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये 10% जरी सक्सेस झालो तरी आमचा विजय आहे.